त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे. या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, शुभ सकाळ. वाजले आहेत 7:30. आज मित्रांनो आपल्याला कंपनीच्या कामाकरता आपल्याला बोलवलं आहे. तर आता आपण पुण्याला जायला निघणार आहोत. 9ची गाडी आहे आणि आता आपल्याला राकेश वगैरे नेऊन सोडणार आहे. तर चहा आता वगैरे पिऊन घेऊ आणि मग आपल्याला थोड्या वेळानं निघायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सुतकसुद्धा आले. सुतक म्हणजे सोमांपैकी आजी एक्सपायर झाली, त्यामुळे आता आपल्याला तर काय करता येत नाही. त्याच्या वगैरे दोन पूजा येते करतील. तर मित्रांनो चहा वगैरे पिऊन घेऊ आणि राकेश आला की आपल्याला राकेश नेऊन राजापूर डेपोमध्ये सोडणार आहे. तर आपण पहिला चहा पिऊन घेऊ. तर मित्रांनो आपल्याला आता राकेशने गाडीवरती आणून सोडलं आहे आणि राजापूर स्वारगेट या गाडीने आपण आता पुण्याला निघालो आहे. आपला प्रवास आता चालू झाला आहे. तर मित्रांनो आता तुम्ही कंटिन्यू पहा. आपण भेटू थोड्याच वेळात. नेमकाच पाऊस चालू झाला आहे. येताना सुद्धा आपल्याला पाऊस खूप गावला. मला पाऊस आवडतो. हा आहे मित्रांनो अनुस्कुरा घाट. आता इथून चालू झाला आहे. मी तुम्हाला थोडा दाखवतो हा घाट. घाटामध्ये पाऊस जोरदार असल्यामुळे गाडी एकदम स्लो घेत होते ड्रायव्हर, पाहू शकता. मित्रांनो आता अनुस्कुरा घाट संपल्यानंतर पुढे अनुस्कुरा फाटा लागतो. तिथे गाडी आता इथे नाश्त्यासाठी थांबली आहे, होऊ शकता. तर इथे थोडा चहा वगैरे पिऊन घेऊ. पाहू शकता आपला इथे नाश्ता वगैरे आता आणून दिला आहे. तिथे आपण आता कटवाडा मागवला आहे, कारण इथे कटवाडा आहे. गडपा वगैरे मिळतो, आपल्याला आवडतो कटवाडा. तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊ. मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झाला आहे. कटवडा खूप छान होता. बऱ्याच दिवसानंतर कटवडा खाल्ला, कारण घरी असताना सुद्धा आईच्या हातचं जेवण चांगलं काय बाहेर वगैरे नाश्ता केला नाही. राजापूरला गेलो बऱ्याच वेळा, पण नाश्ता वगैरे काय केलं नाही, कारण घरीच चांगलं असल्यामुळे आम्ही काय बाहेर काय जास्ती काय नाश्ता केला नाही. तर आता नाश्ता वगैरे झाला आहे. छान होता कटवडा. आता गरम पाणी आणलं सोबत मी. त्याला पहिलं गरम पाणी पितो, नंतर जरा चहा वगैरे पिऊन घेऊ. पाहू शकता ही आहे राजापूर स्वारगेट गाडी. या गाडीने आता आपण पुण्याला जात आहोत. तर पाणी वगैरे पिरायला चहा जरा पिऊन घेऊ. चहा वगैरे आता पिऊन घेतला आहे आणि आता गाडी सुटायचा वेळ झालेला आहे. आपण गाडीमध्ये बसलो आहे. तिथं आता आपण गाडी थांबवली वगैरे. आता जेवासाठी पण थांबेल गाडी, तेव्हा आपण भेटू. नमस्कार मित्रांनो, या जेवायला यानं आपल्याला येताना डब्बा वगैरे दिला आहे. तर इथे मेन हायवेवरती वाजले 3:30 आणि गाडी येतं जेवायला थांबली आहे. तर आपण आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मग चहा वगैरे घेऊ. मित्रांनो इथे उमरजला गाडी जेवायसाठी थांबली. जेवण वगैरे करून घेतलं आहे.
त्या हॉटेलवरती आता गाडी जेवायसाठी थांबले. जेवण वगैरे करून घेतलं आपण. हिनं दिला होता आपल्याला डब्बा, पण आता जेवण वगैरे करून घेतलं आहे. छान झालं जेवण, जरा मस्त होता. आपली टाईमपास घेऊ आणि मग गाडीमध्ये जाऊन बसू. तर मित्रांनो, फायनली आपण आता हिंजवडीमध्ये पोहोचलो आहे. स्वारगेटवरून येताना आता आपण PMTनं आलो, त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे काय केला नाही. पण आता हिंजवडीमध्ये आलो आहे. तर आता तुम्हाला मी आपल्या हिंजवडीमधले गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवतो. प्रत्येक मंडळाच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत इथे, तर मी तुम्हाला ते सर्व दाखवतो. आपण आता थोडा वेळ फिरू इकडे. तुम्हाला ते हिंजवडीतले जे काही मंडळ आहेत त्या मंडळाचे मी गणपती आज तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, पाहू शकता, हे आहे हनुमान तालीम तरुण मंडळ हिंजवडी गावठाण. असं यांनी इथे डेकोरेशन केलेलं आहे. आपल्या अविनाशचा सुद्धा फोन येतो आहे, कारण अविनाशला मी बोललो होतं मला इकडे ये जरा म्हणून. कारण चौकातून आपली गाडी त्याच्याकडेच होती, त्यामुळे त्याला बोलवलं. पाहू शकता, अशी इथे सजावट केलेली आहे. हनुमान तालीम तरुण मंडळ हिंजवडी गावठाण. आता आपण दर्शन वगैरे घेऊ. इथे मित्रांनो, दर्शन वगैरे घेऊन झालं आपलं. आज आपण हिंजवडीमधील जे ज्या मंडळाचे गणपती बसवलेले आहेत त्यात आपण सर्वच पाहणार आहोत. अविनाशला पण बोलवलं आहे, येईल अविनाश थोड्याच वेळात. कॉल केला होता त्यानं, पण व्हिडिओ करत असल्यामुळे मी काय त्याचा उचलला नाही. त्याला आता रिटर्न कॉल केला मी, तर तो इकडे यायला लागला आहे. पाहू शकता आपण एका अजून मंडळाकडे गणपतीचं दर्शन संभ्रम भ्रमनिलिंब निर्झरी बिलोल बीची वल्लरी विराजमान मोहनी ध्वजज्वलल्ललाट मंडपावके किशोर चंद्रशेखरे रचि हिंजवडी चौकाचा राजा. ही मूर्ती हिंजवडी चौकाचा राजा क्रांती मित्र मंडळ. आपण आता क्रांती मित्र मंडळ हिंजवडीचा राजा या मित्रमंडळ या गणपती मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलं. आता पाहू शकता, हा आपला आहे अविनाश. बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा व्हिडिओ झाला आहे. पाहू शकता, आपला जिगरी दोस्त बऱ्याच दिवसानंतर आला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपल्याला अजून आता मित्रांनो, आपण आलो आहे आदर्श तरुण मित्र मंडळ हिंजवडी. पाहू शकता, त्यांनी अशी सजावट इथे केलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण आदर्श मित्रमंडळ या मूर्तीचं आपण दर्शन घेतलं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने सजावट वगैरे केलेली असते प्रत्येक मंडळाने.
तर आपण प्रयत्न करतोय सर्व मंडळाचे गणपती आपण दर्शन घ्यायचे. हे असं पाठीमागे त्यांनी सजवलेलं आहे. आता आपण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, तर तिथे श्री छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ ह्या मंडळाचे आपण आता गणपती मूर्ती दर्शन घ्यायसाठी आलो आहे. पण आता सगळ्या मूर्तीचं लांबूनच दर्शन घेतो आहे, कारण त्या मूर्ती वरती असतात. अशा यांनी सजावट केलेली आहे. अशी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आपली मूर्ती. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ. आता आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ त्यातून मूर्ती दर्शन वगैरे घेतलं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने मंडळं सजावट वगैरे करत असतात. तर मी प्रयत्न करतो आहे आपली सगळीकडे आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायसाठी. पाहू शकता इथे कसं केलं आहे पाण्याचं, आणि इथे पुढे मूर्ती आहे. तर मित्रांनो फायनली आता आपण टोटल 12 घंटेचा प्रवास करून सोबत आपला आणि आता इथे हिंजवडीतले गणपतीसुद्धा मूर्तीचं दर्शन वगैरे घेऊन फायनली घरी आलो आहे. बऱ्यापैकी आपण 3-4 मंडळांमध्ये जाऊन मित्रमंडळामध्ये जाऊन दर्शन वगैरे मूर्तीचं घेतलं आहे आणि फायनली आपण आता घरी आलो आहे. तो आता फ्रेश वगैरे होऊन जेवण करू आणि आपल्यासोबत व्हिडिओसुद्धा हा एडिट करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.